सर्वांना नमस्कार। आपण मुलांना 10 ते 20 पर्यंतच्या संख्या ओळखायला व वाचायला शिकवल्या। तसेच मुलांना 10 ते 20 पर्यंतच्या संख्या अचूक लिहिता येतील यासाठी विविध प्रकारे प्रयत्न करतो। 10 ते 20 पर्यंतच्या संख्या सलग सांगितल्या तर विद्यार्थी त्याचे लेखन करतात, पण मधली एखादी संख्या लिहायला सांगितली तर सगळ्या विद्यार्थ्यांचा नाही, पण काही मुलांचा मात्र गोंधळ होतो। हा गोंधळ होऊ नये तसेच आपल्या वर्गातील सर्वच म्हणजे 100% मुलांना 10 ते 20 पर्यंतच्या संख्या लिहायला याव्यात यासाठी आपण काही कृतीसंच व शैक्षणिक साहित्य वापरू शकतो आणि माझ्या वर्गातील सर्वच विद्यार्थी संख्या ओळखतात व लिहितात हे अभिमानाने सांगू शकतो। तसेच या गोष्टीचे समाधानही मिळवू शकतो। चला तर मग आज आपण छोट्याशा कृतीतून आनंददायी पद्धतीने 12 व 13 या संख्यांचे लेखन कसे करायचे ते पाहूयात। या कृतीसाठी लागणारे साहित्य आपण सहज बनवू शकतो। फ्लेक्स किंवा कार्डबोर्डच्या मदतीने आपण अशा प्रकारे साहित्य बनवू शकतो। आता पुढील साहित्य म्हणजे या चित्रावर लावण्यासाठी संख्या लिहिलेले आंबे। चला तर मग कृतीला सुरुवात करूया। 10 ते 20 पर्यंतच्या संख्या लिहिलेले आंबे म्हणजेच संख्या कार्ड मुलांच्या समोर ठेवूयात। यात प्रत्येक संख्येची 5 कार्ड असतील। म्हणजे इथे 12 ही संख्या आहे तर 12 संख्येची 5 कार्ड असतील। विद्यार्थ्याला बोलून आपण सांगितलेल्या संख्या एकत्र केलेल्या संख्या कार्डमधून काढायला लावूया। जेव्हा विद्यार्थी सांगितलेली संख्या एकत्र केलेल्या कार्डमधून बाहेर काढेल ती संख्या म्हणजेच 12 व 13 या दोन्हीपैकी एक असू शकते। विद्यार्थी अशा प्रकारे 12 ही संख्या काढतील व झाडाला अडकवतील। त्यानंतर पुन्हा एकदा विद्यार्थी संख्या शोधतील आणि झाडाला अशा प्रकारे अडकवतील। अशा संख्या झाडाला अडकवून जेवढ्या वेळा विद्यार्थी संख्या झाडाला लावतील तेवढ्या वेळेला संख्या विद्यार्थी आपल्या वहीवर सुद्धा लिहून काढतील। या ठिकाणी मागे अशाच प्रकारचे आंबे दिसत आहेत। असे आंबे आपण तयार करू शकता आणि विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून या संख्या वाचन आणि लेखन असा आपण सराव करून घेऊ शकतो। आता हीच कृती आपण आपल्या वर्गामध्ये अशा प्रकारे घेऊ शकतो। ही मुलगी 12 ही संख्या झाडाला लावत आहे। या ठिकाणी या मुलींनी 12 ही संख्या 5 वेळा म्हणजे 5 आंबे झाडाला लावलेले आहेत आणि ही संख्या या मुली आता वहीवर लिहून काढतील। अशा प्रकारे आपण 12 या संख्येचं दृढीकरण घेऊ शकतो आणि ही संख्या व्यवस्थितपणे म्हणजे योग्य वळणामध्ये विद्यार्थ्यांच्याकडून लिहून घेऊ शकतो। 12 व 13 या संख्यांचे लेखन अधिक दृढ होण्यासाठी अजून एक कृती आपल्याला उपयोगी पडू शकते। चित्रात दाखवल्याप्रमाणे आपण एक संख्या बोर्ड तयार करूयात। मीही एक संख्या बोर्ड तयार केलेला आहे। या संख्या बोर्डवर 10 ते 20 पर्यंतच्या संख्या उलट सुलट क्रमाने लिहूयात। हा संख्या बोर्ड विद्यार्थ्यांच्या समोर ठेवूयात आणि सांगितलेली संख्या अचूक ओळखण्यासाठी विद्यार्थ्यांना एक बांगडी किंवा रिंग देऊयात। विद्यार्थी त्या संख्येवर बांगडी किंवा रिंग ठेवतील। म्हणजे शिक्षकांनी जर 13 ही संख्या विद्यार्थ्याला ओळखायला आणि लिहायला सांगितली तर विद्यार्थी या संख्या बोर्डवरील 13 ही संख्या बांगडीच्या साहाय्याने अशा प्रकारे दाखवेल। जेवढ्या वेळा या संख्या कार्डवर किंवा बोर्डवर 13 ही संख्या लिहिलेली आहे त्या ठिकाणी विद्यार्थी रिंग किंवा बांगडी ठेवेल। इथे या ठिकाणी मागे सुद्धा आपल्याला हा बोर्ड दिसत असेल। अशा प्रकारे बोर्ड आपण तयार करून विद्यार्थ्यांचे लेखन करून घेऊ शकतो। सांगितलेली संख्या जेवढ्या वेळा बोर्डवर असेल तेवढ्या वेळा ती संख्या विद्यार्थी आपल्या वहीवर लिहितील। या चित्रामध्ये पहा, विद्यार्थी संख्या बोर्डवर जेवढ्या वेळा 13 आहेत त्या ठिकाणी बांगडी मांडतात आणि तेवढ्या वेळा त्या संख्येचे लेखन करतात। अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांच्याकडून 12 आणि 13 या संख्यांचे लेखन करून घेऊ शकता। पाहिलं, अशाच छोट्या छोट्या कृतींमधून आपण आपल्या विद्यार्थ्यांच्याकडून 10 ते 20 पर्यंतच्या संख्यांची ओळख व लेखन अचूकपणे करून घेऊ शकतो। तर मग तुम्हीही तुमच्या विद्यार्थ्यांकडून अचूकपणे संख्या लेखन
करून घ्या. धन्यवाद.